मस्तक असो दिवस रजनी. तर आज जी कथा मी सांगणार आहे त्या कथेतून जर तुम्हाला ज्ञानोबा कोण आहेत हे नाही समजला तर आळंदीला एक खांब आहे माहितीये, खांब नदीजवळ वरती शांती खांब, तिकडं वरती जायचा आणि तिकडनं उडी घालायची. जर नाही समजला तर ज्ञानोबा कोण आहे. जय श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. शुभ प्रभात. शुभ प्रभात. आम्ही आता वस्तीच्या ठिकाणी होतो. आम्ही आता तर महाराज बघा कसं काय व्यवस्थित झालेला प्रोग्राम सांगत आहेत पुढचा. महाराज बोला. रात्रीची वस्ती ही तलेगाव इंद्रायणी हायस्कूलमध्ये. इंद्रायणी जे हायस्कूल आहे त्या इंद्रायणी माते नदीचंच नाव आहे म्हणून त्यांनी इंद्रायणी हायस्कूल नाव ठेवलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वस्ती होत असते. आता आमचं वस्ती झालेली आहे, रात्री कीर्तन झालेलं आहे आणि मग आम्ही आता पुढे निघणार. तर इंदुरी या गावामध्ये, इंदुरी हे गाव असं आहे की त्या ठिकाणी इंद्रादेवाने येऊन तपश्चर्या केली होती. इंद्र येऊनी इंदुरीशी याग सर्विले अहर्निशी, यज्ञ केलं त्या ठिकाणी, तप केलं त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी पासून इंद्रायणी मातेचं नाव घेतलं जातं आणि महत्त्व आहे. तिथं जाणार आहोत. त्यानंतर पुढे आमचे जगद्गुरू तुकोबा यांचा भंडारा डोंगर हा आवडता डोंगर आणि आमचा वारकऱ्यांचा सुद्धा आवडता डोंगर. या डोंगराच्या पायथ्याखाली आम्ही काय रिंगण करणार, नाचणार, तुकोबरायाच्या नामाचं जय जयकार करणार आणि मग ते झाल्यानंतर नाश्ता पाणी झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार. पुढे गेल्यानंतर तुकोबरायांची मुलगी भागीरथीबाई हिच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी दुपारची पंगत होईल आणि त्या ठिकाणी प्रवचनसुद्धा होणार आहे. आणि मग तिथून प्रवचन पंगत झाल्यानंतर देहू गावामध्ये आमचा प्रवेश होईल. देहू गावामध्ये जगद्गुरू तुकोबरायांच्या मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन आम्ही प्रदक्षिणा मारतो आणि गाभाऱ्यात खूप असं खेळतो. म्हणून आम्ही हळूहळू सावकाश चालतो कारण जीवनामध्ये घाई गडबड नसावी. घाई गडबडीचा संसार नाही, घाई गडबडीचा परमार्थ नाही. हळूहळू ढाले ढाले चालत आम्ही लगेच 2 ते 3 किलोमीटरमध्ये तलवडे या गावामध्ये वस्तीला जाणार आहोत आणि पुढे मग दुसऱ्या दिवशी अर्ध्या दिवसात ज्ञानोबारायांच्या गावाला जाणार आहोत. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. महाराज धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. हे बघा सकाळी सकाळीच आमची सर्व मंडळी तयार होत आहे आणि लगेच तयार होऊन हे बघा भगवान बाबा आपले तयार होऊन लगे बघा हे धोंडे महाराज इकडे सगळे मंडळी हे बघा मामा आमचे सर्व तयार झालेले आहेत. फक्त वाट पाहत आहेत का ट्रक कधी भरतोय. ट्रक भरले गेले की वलकटी सर्व काय जे साबण आहे हे सर्व त्या ट्रकमध्ये टाकणार. आता बघा पहा हे आमची भाच्या आहेत या 2. ह्या बघा ह्या कशा तयार होत आहेत जसं का लग्नाला चाललेत असं वाटतं. पण ते ह्याच्यामध्ये कसं आहे वारीमध्ये एकदम नाचतात गातात खुश आनंदी आनंद. हा पहा हे जे हा जो परिसर दिसत आहे हा इंद्रायणी कॉलेज आहे इंदुरी इथे आणि समोरच आमचा ट्रक लागलेला आहे. तिकडे पण आमची बरीचशी मंडळी आहे बघा कसं वाटतं. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल.
आपण हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत बघा ही बघा चहाची सेवा पहिला वडापाव दिलेला आहे मंडळाने आणि ही चहाची सेवा बघा ही किती आणि संतोष महाराज हे भैर महाराज अशी चहाची सेवा करत आहेत हनुमान मंदिरामध्ये. हे आमचे भाविक भक्त हे महाराज हे गडामे महाराज हे महाराज कसे चहा पित आहेत बघा बघा. हा जय हरी. हा तर असा एक वडापाव झाला. वहिनी बघा वडापाव वडापाव खाला. काय काय खाला तुम्ही नाश्त्याला आता सकाळी? वडापाव खाल्ला. वडापाव नाही भजी पाव खाल्ला, चहा घेतला, पाणी दिला, सगळा भरपूर आहे दिंडीमध्ये. मग किती 188 दिंडी नंबर मध्ये किती मजा करतात, किती खातात, किती एवढी चांगलं आहे. जो पाहिजे तो पदार्थ आम्हाला आदित्य बाबांचा म्हणून दिंडी ही सर्वांना आवडते. असा दिंडीचा भाग आहे. मग किती मजा आहे बघा. मग नाश्ता करताय, चहा पिताय, पाणी पिताय, अजून काय हवंय या दिंडीमध्ये? हे चालूच आहे सतत. हे बघा संतोष महाराज कसे चहा देत आहे. चहाची सेवा उत्तम. हे आमचे भाऊजी बघा खारीगावचे पवार भाऊजी. हे आमच्या पंढरपूरच्या वारीला विणेकरी असतात. हे बघा गवाणे बाबा कसे उभे आहेत पताका घेऊन. हे पण हे जे ओळख आहे विशाल महाराजांची पताका ते घेऊन उभे आहेत बघा. इकडे दीपक महाराज आहेत, इकडे शौर्य महाराज आहेत, इकडे धनंजय महाराज आहेत. धनंजय महाराज इकडे बघा जरा. हा त्याची रेसल चालू आहे अभंगाची. इकडे मौलवी महाराज आहेत आणि आमचे बाबा इकडे महाराज सगळे बसलेले आहेत. राम कृष्ण हरी. बोला काय काय खाल्लं तुम्ही? काय मजा आहे बघा. 188 दिंडीमध्ये किती मजा आहे बघा. अशा हा येताना वजन कमी होता, आता वजन वाढलं यांचं. त्या कॅम्पमध्ये वजन केलं तर बघा ना उठत नाही एवढा खाल्ले त्यांनी. जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. तर अशा या दिंडीमध्ये मजा आहे. पहाटे उठावा लागतोय, चालावं लागतोय, थोड्या वेळात नाश्ता येतोय, पाणी देतात, चहा देतात, सर्व चालूच आहे. आता थोड्या वेळात पडणाऱ्या डोंगराजवळ जाऊ, जेवणाची व्यवस्था तिथे आहे आणि तलवडेला वस्ती करू. मग उद्या आम्ही आळंदीला पोहोचू. श्री विठ्ठल. अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचे
जेवणासाठी पोहोचलेले भंडारी डोंगर समोर तुम्हाला भंडारी डोंगर दिसत आहेत. तुकाराम महाराज यांचे अभंगाचे स्थान. पहा, भंडारी डोंगर इथं पोचलेलो आहोत आणि येथे थोडासा एक 5-10 मिनिटाचा विसाव घेतला आहे. तरीसुद्धा इथे मंडळाने चहा मागवलेला आहे, नाश्ता करत आहे, चालूच आहे काही ना काही. पाहू शकता तुम्ही. अशा तऱ्हेने दुपारच्या पंक्तीच्या ठिकाणी दिंडी पोहोचलेली आहे. तर त्याचा आनंद घेताना आहे आमचे 188 नंबरचे दिंडीचे वारकरी महिला मंडळ. वासुदेवाला रे, वासुदेवाला रे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
मस्तक असो दिवस रजनी. तर आज जी कथा मी सांगणार आहे त्या कथेतून जर तुम्हाला ज्ञानोबा कोण आहेत हे नाही समजला तर आळंदीला एक खांब आहे माहितीये, खांब नदीजवळ वरती शांती खांब, तिकडं वरती जायचा आणि तिकडनं उडी घालायची. जर नाही समजला तर ज्ञानोबा कोण आहे. तर चला आता आमची दिंडी येलवडे गावातून निघाली आहे. तिथे संत तुकाराम महाराज यांनी नंदीच्या धारेतून दूध काढला होता. तिथं वस्तीचा याचा जेवणाचा ठिकाण होता. आता पुढे देऊच्या दिशेने मार्गस्थान आळंदी येथे जाणार आहे. श्री विठ्ठल. आत्ताच इंद्रायणी मातेच्या दोहाजवळ आमची दिंडी पोहोचलेली आहे. श्री क्षेत्र देहू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराजवळ. माऊली बोला काय. नदीवर आल्या इंद्रायणीचं दर्शन घेतला देऊला येऊन. आता आम्ही देऊची प्रदर्शन करू. त्याच्या पुढे येलवडे वस्तीला जाऊ. चला रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल.
मिसळ. त्याप्रमाणे आज मगाशी दुपारच्या प्रवचनामध्ये ज्ञानराज माऊलींनी विषय काढला, काय भागीरथी बाईच्या शेवयाचा विषय काढला. मग आमचे हरिभक्त पारायण अरुण तुळशीराम पाटील, माझे साडू, माझी मेवणी या ठिकाणी आलेले आहे. त्यांनी सांगितलं की शेवया ह्या आमच्या वतीने संध्याकाळला होतील आणि त्या शेवयाचं काय खीर केलेली आहे ते तुमच्यासमोर आलेली आहे. विषय तुम्ही काढला, साडूने उचलला, धन्यवाद. हा, या गावातील सारिका सुनील पाटील बाठे त्या कोण आहेत? प्रिन्सिपल शाळेच्या. हा, शाळेच्या प्रिन्सिपल आहेत बरं का. त्या सुद्धा या ठिकाणी दरवर्षी अन्नदानाची पंगतीसाठी सहकार्य करत असतात. सकाळी त्यांच्या घरी फक्त 5 मिनिटं भजन करून आपल्याला जायचं आहे बरं का. चहा पाणी इथंच करायचं आहे बरं का. त्यांनाही धन्यवाद. तलवडे या गावची पंगत गेल्या अनेक वर्षापासून कैलासवासी नारायण चाऊ पाटील, नारायण काका यांची पंगत असायची. जाहिरातीवर नाव नसले तरी चालेल, पण श्रीखंडपुरी ही माझी. त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मुलांनी ती पंगत चालू ठेवलेली आहे बरं का. जे काय असेल ते अशा प्रकारे आमचा एक धर्मेश नाही तर इथं 10 धर्मेश बनता येत नाही कोणाला. एक धर्मेश दादा लवकर ये, पोरांचे हाल चालू आहेत. लवकर ये प्लीज लवकर ये. आणि अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या उपांत्य फेरीच्या मुक्कामावर पोहोचलो आहोत. म्हणजे आपण आता तळवडे या ठिकाणी आपल्या मुक्कामावर आलेलो आहोत. आणि या मुक्कामावर आपले दादा सुद्धा आलेले आहेत. काहीतरी कारण आहे दादांचा येण्याचा तयारी. आणि आपली हे आता शेवटचा दिवस, शेवटचा मुक्काम. उद्या आपल्याला अलंकापुराला जायचं आहे. आणि अलंकापुराला गेल्यानंतर हा खूप मजा येणार आहे आळंदीत आपल्याला. माऊलींचंच वर्णन, माऊलींचे अभंग वारंवार आपल्याला ऐकायला भेटतील. त्याच्यासाठी सज्ज राहा. चला आजच्या दिवसाचे व्हिडिओ इथं संपवतो. जय श्रीराम, श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव. आणि तत्पूर्वी आज ज्यांनी आपल्यासाठी काम केलं ते रामेश्वर वेटा आणि रामेश्वर वेटा कोपरखेरणे आणि आमचे बंधुराज सूरज, त्यांनी आपल्यासाठी काम केलेलं. कारण की आज आपण नव्हतो इथं, आपल्याला आज कीर्तन असल्या कारणानं जावं लागलं होतं. आणि येऊन आपण त्यांच्याकडून व्हिडिओ घेऊ आणि त्या व्हिडिओ टाकू. चला, श्री विठ्ठल.